भारताच्या 78व्या वर्धापन दिनाच्या सुवर्णक्षणी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी श्री विनायक विद्यालय चांदा येथे एक अनोखा सोहळा रंगला। 25 वर्षानंतर सन 2001च्या बॅचमधील विद्यार्थी जुन्या आठवणीच्या खुशीत स्नेहमिलन साजरं करण्यासाठी पुन्हा एकत्र आले। कार्यक्रमाची सुरुवात झाली ती भगवे फेटी बांधून। सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या शिक्षकांना सन्मानपूर्वक भेटी देऊन क्षणभर असे वाटले जणू शाळेचा तो जुना काळच परत आलाय। लेट चला पुढे करू कर आले सर जुने सर जुनी आठवण आहे जुनी आठवण। विद्यार्थ्यांची एंट्री ही झाली अगदी त्या जुन्या शाळे पद्धतीनेच। ज्यांना उशीर झाला त्यांना पूर्वीसारखी छडीची शिक्षा देण्याची नक्कल सुद्धा करून देण्यात आली आणि सगळीकडे हाशा मौज मस्तीचे वातावरण पसरले। मला नाही लागली रे भाऊ, तेल लावेल होतं। जुन्या आठवणीच्या ओघात काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांनी सुद्धा त्या काळचा उलगडा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा मनसोक्त आनंद घेतला। त्या गप्पा टप्पा हास्य विनोदाने वातावरण अधिक रंगतदार बनलं। या सोहळ्यातील खास क्षण म्हणजे पाटील सरांनी दाखवलेला जुना शाळकरी प्रेड। तो पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आपोआप त्या काळच्या आठवणी जाग्या झाल्या।
यानंतर शाळेच्या मैदानावर एक वेगळाच उपक्रम रंगला गेला. नोकरीत नसणारे मुलींचा आणि शिक्षकाचा असे अलग ग्रुप वेगळे करून देण्यात आले आणि त्यांना खास प्रश्न विचारले गेले. त्याची उत्तरे आणि त्यातून झालेली मौजमजा सर्वांच्या मनात घर करून गेली. या अभूतपूर्व स्नेहमिलन सोहळ्यासाठी संकल्पना याच बॅचचे विद्यार्थी कैलाश टोंपे यांनी मांडली आणि या संकल्पनेला गणेश राठोड, भारती सोनवणे आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. कैलाश टोंपे यांनी गेल्या महिनाभरापासून शिक्षकांना निमंत्रण देणं, स्नेहभोजनाची व्यवस्था, मित्रांना आमंत्रण, मंडपाची तयारी, बॅनर छापणं यासारख्या सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे हा सोहळा इतका भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने कैलाश टोंपे यांच्या मेहनतीचे कौतुक केलं आणि कार्यक्रमाचा शेवट मात्र जड अंतकरणाने झाला. विद्यार्थ्यांना शाळा सोडायची तयारी होत नव्हती. निघताना सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, आजचा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा सोहळा असाच पुन्हा पुन्हा घडत राहावा. अशा या आठवणीच्या झुल्यात, हास्यविनोदाच्या वातावरणात आणि स्नेहबंधनाच्या गाठींनी श्री विनायक विद्यालय चांदाई यक्कोच्या 2000-2001च्या बॅचच्या विद्यार्थ्याचा हा स्नेहमिलन सोहळा इतिहासाच्या पानावर एक सुवर्णक्षण ठरून गेला. मी ज्ञानेश्वर टोंपे ग्रामीण महाराष्ट्र चॅनलसाठी आपल्याशी बोलत होतो आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच आपल्याला हा उपक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.